मिळवण्यासाठी धावणारा, ठेच लागली तरी न थांबणारा, येणारी आव्हाने पेलणारा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटणारा एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व डॉक्टर कुमारदादा करजगी यांना 77व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मोहिनी वॉटर पार्क, कंदलगाव. मी एवढं सांगेन, सोलापूर शहरी गिरणगाव 1963 साली या सोलापूरच्या ऐतिहासिक मिलमध्ये, म्हणजे जगातली मोठी मिल सोलापूरात होती. हे सोलापूरच्या काही लोकांना माहीत नाही. एकेकाळी औद्योगिक शहर म्हणून सोलापूरची गणना होती. या मिलमध्ये 1963 साली मालकाने कामगार कपात सुरू केली. त्यामुळे मालकांनी कामगारात निर्माण झाला. त्या वादात कामगारांचा प्रश्न मला ऐकत नाही म्हटल्यानंतर कामगारांनी मालकाचा पुतळा जाळला. हा एक प्रचंड राग मनात ठेवून त्या मालकाने मिल कायमची बंद केली. आणि या कामगारांना त्यांचा पैसा म्हणून द्यायचा नाही जिद्द ठेवल्यामुळं अनेक न्यायालय, शासन करते सर्वांनी प्रयत्न केले, पण 25 वर्षात कामगारांना पैसा मिळाला नाही. आणि त्या कामगारांना त्यांचा पैसा देण्याच्या एका जिद्दीपोटी मी काम करायला मुलांनी मी न्यायालयाने संघर्ष केला. आणि आज सांगतो, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादानं 35 वर्षानंतर मी त्या जुनी मिलच्या कामगारांना त्यांचा पैसा दिला. एवढंच नाही तर मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये केस दाखल करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिझर्व्ह फंडातून जे 1963 साली शासनाने कामगारांचा फंड दिलेला नाही, ते फंड स्वतः फंडातून कामगार देण्याचं माझ्यातून जे काय झालं, खरं सांगतो, हे काम म्हणजे भारतातील एक नामांकित दैनिक आहे टाइम्स ऑफ इंडिया. त्या टाइम्स ऑफ इंडिया 2001 पासून त्याच्या वेबसाईट ठेवलेलं आहे मला की महाराष्ट्रातली ही पहिली व्यक्ती असं काम करणारी. मी एवढंच सांगेन, या कामगार काम करताना सोलापुरातील प्रतिष्ठित मंडळी माझ्या काम भरून माझ्या पाठी उभारली. आणि या जुन्या जागेचा लिलाव होता. त्यामुळे करजगीत मी काय करणार पुन्हा जागा, म्हणजे मी लिलाव वाढणार, जागा सोडून द्या, मला काय जागाचा इंटरेस्ट नाही. पण ते प्रति लोक त्यांनी सांगितले मला, सोलापूरचे डॉक्टर शंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक रसाची, रंगा वैद्य, या सर्वांनी म्हटलं की कुमार, तुम्ही एवढं चांगलं काम करता, सोलापूरला सर्वसामान्य लोकांना एक 25 रुपये जागा म्हणजे चांगलं कमी जागा मिळून देऊ. मी त्यांना म्हटलं, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहत असाल तर मी काम करायला तयार आहे. आणि खरं सांगतो, सोलापूरच्या जनतेने मी या नावं घेतली प्रतिष्ठित प्रत्येक क्षेत्रात, वकिली क्षेत्रात, सेल क्षेत्रात, पत्राच्या क्षेत्रामध्ये हे निस्वार्थी आणि सोलापूरच्या हिताचं काम करणारी सर्व व्यक्ती मंडळी माझ्या पाठी उभा राहिली. आणि त्यांच्या योजनेतून मी काम केल्यामुळं शेकडो लोकांना आज हे जे 30 लाख किंमत आहे ते 30,000 जागा त्याचं भाग्य मिळालं. काही ही जागा हडं पडणाऱ्या स्वार्थी लोकांना आणि अडचण झालेले आहेत. पण मी एवढं सांगते, आज माझा 77वा वाढदिवस, मी एवढंच सांगेन की मला सिद्धरामेश्वरने अशी बुद्धी द्यावी. मला कोणाला 5 पैसे नको, मी जाताना काही घेऊन जाणार नाही. मला माहीत आहे मी जाताना माझे केलेले कर्म घेऊन जाणार आहे. तर मी आज या माझ्या 77व्या वाढदिवसाने मी माझ्या ज्या ह्या प्रतिष्ठित लोकांच्यामुळं ज्यांनी जुन्या जागेत पैसे गुंतवलेत त्यांना एक विनंतीपूर्वक एवढंच सांगेन, म्हणून मी आजही तुम्हाला ज्या किमतीत कोर्टातून जागा घेतलेल्या आहे मी आजही तुम्हाला देण्यास वचनबद्ध आहे. काही स्वार्थी लोकांच्या चिथावणीवरून आपण जे उलटे सुलटे विचार करून नाहक त्यांच्या विचाराला बळी पडत आहात. तर आज मी माझ्या 77व्या वाढदिवसानिमित्त ज्या सोलापुरातील प्रतिष्ठित मंडळींनी माझ्यासारख्या चौथी शिकलेल्या माणसाला मला अध्यक्ष केलं, बळसंग खजिनदार झाले, तुळपुळी सेक्रेटरी झाली, हे सर्व लोकांनी जे माझ्या पाठीवर होतं आणि त्यांना मी वचन दिलेलं आहे की पैसे जप्त झाले तुमचे, ज्या लोकांनी जागे पैसे भरले होते त्यांचे सर्व पैसे जप्त झाले. पण 10 वर्ष मी संघर्ष करीत पुन्हा कोर्टात जागा मिळवली. आणि त्या लोकांना वचन दिलं होतं मी, डॉक्टर साहेब, केळकर साहेब, तुळपुळे साहेब, रंगण्णा वैद्य, मी एवढं वचन देतो, मी काही करीन, एक तर या लोकांचे पैसे परत मिळून देईन, आता जागा देईन. पण मी जागा देण्यास समोर झालो. काय दोन जे नाहक मला बनाकडे प्रयत्न करतात, मी एवढंच सांगेन माझ्या आवडीमध्ये, ज्या लोकांना जागा मिळाल्या नाही, मी एवढं सांगतो, काही स्वार्थी लोकांनी कारखान्याच्या माझ्या अडचणी निर्माण केलेत. ज्या किमतीत जागा आली त्याच मी देतो. मला पैशाचा लोभ नाही, मोह नाही, कधी राहणार बी नाही. माझ्यावर माझ्या आजोबाचे संस्कार वेगळे आहेत. आणि आज मी एक माझ्या वाढदिवसानिमित्त मी इंजिनिअरिंग कॉलेज माझी जागा दिली 10 कोटीची. सोलापूरमध्ये एक हॉस्पिटल काढलं, त्याला माझी जागा दिली 5-6 कोटीची. हे माझं स्कूल काढलं.
पण आज सोलापूरच्या जनतेला मला आज आनंदाने सांग वाटतो की सोलापुरात गरिबांच्या मुलाला मेडिकल कॉलेज करण्यासाठी मी माझी 5 एकर जागा एका मेडिकल ग्रुपला मी 30 जानेवारीला बक्षीस करून दिलेलं आहे आणि लवकरच नागेशच्या नावावरती मेडिकल कॉलेज सुरुवात होतं. हे माझ्या जीवनातली एक मोठी भाग्य गोड समजतो. जेणेकरून ज्या गावात जन्मलो त्या गावाचं ऋण असतं ह्या शहराचं आणि हे निस्वार्थपणे फेडण्याची प्रयत्न मला शक्ती दो एवढं आज मी बोलतो माझ्या दिवसात. अजून आज ज्या लोकांना पैसे काय थोड्या गावासाठी आमचे हे केलं असे करतात, मी एक तुमच्या आजच्या माध्यमातून आणि माझ्या 77व्या वाढदिवसानिमित्त मी एक अशी घोषणा करतो, ज्या लोकांचे पैसे जप्त झाले तुम्ही आकडे भरले होते, तुमचे जप्त झालेले पैसे तुम्हाला अथवा जागा म्हणून देण्यास आम्ही त्या संघटना माझ्या कामगारांचे वारसदार 10 वर्ष जुलमीच्या गेट सर्व मी सत्याग्रह केला. माझ्याकडे 25 कोटी जागा जुलमीची शिल्लक राहिलेली आहे. ती जागा सुद्धा मी ज्या जुलमीने सत्याग्रहामध्ये भाग 182 लोक आहेत त्यांना त्यांचे घरं व्हावीत यासाठी मी सर्व राहिलेल्या जागा त्यांना फुकट देऊन टाकणार आहे. हे आज मी वचन दिलं.